आता आम्ही आपल्याला निवडणुकांचं एक असं वास्तव दाखवणार आहोत जे पाहिल्यानंतर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक जर राजकारणात पडणार असतील तर त्यांनी एकदा नव्हे तर 10 वेळा विचार करणं गरजेचं आहे। पहा, महाराष्ट्राला उद्विग्न करणारं निवडणुकांचं हे जळजळीत वास्तव। पक्षांवरच उलटली नेत्यांची रणनीती। कार्यकर्त्यांचा उद्रेक, विचारधारा घायाळ। विचित्र आघाड्यांनी निवडणुकांची दशा। तुम्ही तुमचा विचार करताय, पक्षाचा विचार करताय, आमचा विचार कोण करणार सांगा। आज जेव्हा तुम्ही ही बातमी पाहत आहात तोपर्यंत म्हणजेच गेल्या 9 वर्षांपासून जवळजवळ दशकभरच म्हणा ना, प्रतीक्षेत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी लोकशाही व्यवस्था बळकट करणारी निवडणूक ही अक्षरशः बरबटवून टाकली। होय, बरबटवूनच। आज ज्यांना ज्यांना एबी फॉर्म मिळाला ते आनंदी आहेत, तर ज्यांना डावललं गेलं त्यांच्या पदरी पुढील 5 वर्ष निराशाच। लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेनं आज काय पाहिलं तर पहा। एबी फॉर्म मागे पळणारे कार्यकर्ते, फार्म हाऊसवर लपून बसणारे नेते, नेत्यांचे पोस्टर फाडणारे इच्छुक, गेट तोडून कार्यालयात घुसून आपला हक्क मागणारे उमेदवार, उमेदवारी नाकारल्यानंतर त्रागा करणारे पदाधिकारी, एबी फॉर्म न दिल्यानं पक्षाचं कार्यालय फोडणारे उमेदवार, पक्षानं दिलेल्या उमेदवारीचा विरोध करणारे कार्यकर्ते, उमेदवारीसाठी जाळून घेणारे इच्छुक, उमेदवारी नाकारल्यानंतर बेहोश होणारे पदाधिकारी। महाराष्ट्रात कधीही न पाहिलेलं हे दृश्य पाहून या कार्यकर्त्यांची कीव येते। या कार्यकर्त्यांच्या जळणाऱ्या मनाला आणि तीव्र संतापाला कुणीही बाली नाही हे खरंय। कार्यकर्त्यांच्या या अवस्थेला जबाबदार कोण आहेत तर त्यासाठी जबाबदार आहेत जास्त जागांसाठी शेवटपर्यंत युती आघाडी न करणारे नेते, सत्तेत राहण्यासाठी विचित्र युती आघाडी करणारे हे धुरंदर, निष्ठेऐवजी आयाराम गयारामांना पुन्हा पुन्हा संधी देणारे ते पक्ष, कार्यकर्त्यांच्या ऐवजी नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देणारे हायकमांड, या सगळ्याचा उद्रेक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झाला। सत्तेची वाढती भूक भागवण्यासाठी जे नेत्यांनी केलं तेच आज कार्यकर्त्यांनी उघड उघडपणे केलं। भाजपा बदललंय, पैशावर चाललंय असं आपलं स्पष्ट आरोप आहे। पैसा लो, पैसा फेकवर तिकीट लेके जाओ। हाणामारी, बळजबरी करत अगदी तुरुंगात राहूनही उमेदवारी मिळवली। मोठ्या राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी घातलेल्या या विचित्र गोंधळामुळे एका विचारधारा घेऊन जन्मलेल्या पक्षांची आज पुरती शक्ल उडाली आणि कार्यकर्ते निराशेच्या गर्तेत धारातीर्थ पडले इतकं मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। एक निष्ठ होते मी पक्षाची, कळलं पाहिजे, मी खूप काम केलं, माझं नाव घ्यायला पाहिजे।